एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग सर्वांना. मी संजीवनी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की हा ब्लॉग जो आहे गरब्यावरती होणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज प्रत्येक वर्षी आपण गरब्याची खूप वाट बघतो. तर मी देखील वाट बघितली. तर यावेळेस जो प्रोग्राम आहे म्हणजे नॉर्मल होणार आहे बिकॉज लास्ट टाईम जो आहे ग्राउंडमध्ये झाला होता प्रोग्राम. तर यावेळेस जो आहे आमचा जो प्रोग्राम आहे हॉलमध्ये होणार आहे. आणि मला खूप म्हणजे टेन्शनसारखं झालं आहे कारण की जो आहे इंडिव्हिज्युअल सगळ्यांना जो आहे कॉस्ट्यूमच घालून बोलवलेलं आहे. तर मी जे माझं कॉस्ट्यूम आहे माझ्या सिनियरकडे मागवलेलं आहे. तर आय थिंक सो ते चांगलं यावं कारण की सगळ्यांनी त्यांच्याकडनं मागवलं तर मी देखील त्यांच्याकडनंच मागवलं आहे. तर ते आहे दुपारपर्यंत आम्हाला देऊन टाकतील. आणि प्रोग्राम जो आहे आमचा 5 ते 8 वाजेपर्यंत आहे. म्हणजे माझ्याकडे अजून पूर्ण वेळ आहे. तर मी पटकन तयारी करते कारण की मला कॉलेजला देखील जायचं. त्याच्यानंतर हाफ डे देणार आहे आय थिंक सो मला. तर मग बघूयात आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आहे, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रेडी झाली आहे. तर मला खूप भूक लागली तसं माझ्याकडे एक बनाना होता सो तोच मी खाईल. तर आता मी कॉलेजलाच जाते कारण की माहीत नाही की आम्हाला संध्याकाळी किती वाजता बोलवलं आहे परफेक्ट टाईम. तर आता मी जाते बिकॉज लेट आहे. आणि ग्रुपवर मेसेज आला आहे की जे पण पार्टिसिपेट आहे त्यांना हाफ डे आहे. तर मी 1 वाजेपर्यंत येऊन जाईल. तर त्यानंतर मग मी रेडी वगैरे होईल. तर मी पण खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर गाईज आम्ही दोघींनी ठरवलं होतं की आम्ही दोघी पार्टिसिपेट करणार आहे. बट इनी ऐन टायमाला नाही बोलली आहे. अशी मैत्रीण सगळ्यांच्या लाईफमध्ये असते मला पण माहिती आहे. बट ठीक आहे, इट्स ओके. मी आता हिला छान एन्जॉय करून दाखवेल. सो इट्स ओके. बट माझी तयारी करून द्यायला लागेल. तर मी कशी रेडी होईल हे संजना डिसाईड करेल. तर आपण बघूयात नंतर संध्याकाळपर्यंत. अँड माझं फायनली कॉस्ट्यूम आलेलं आहे. ज्वेलरी पण आले तर मी याचेच घालून बघितले. मला तर आवडले. अँड हिने प्रॉमिस केलं आहे मला की माझा मेकअप करून देणार आहे. तर आम्ही दोघी जाऊ आता रूमवरती आणि यस. तर मी जस्ट आता कॉलेजमधनं आले. तर माझं कॉस्ट्यूम आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते लवकर. आणि मी आता जस्ट जेवली कारण की आम्हाला हाफ डे होता तर लवकर सोडलं आहे. आणि मला पिंक कलर आवडतो सो त्यामुळे मी पिंक कलरचाच मागवला आहे. सो हे जे आहे वरचं याला काय बोलतं ब्लाऊज काय चोली वगैरे काय आहे हे. अँड फेवरेट कलर. तर खाली घालायला घागरा आहे. अँड त्यानंतर मग ही ओढणी आहे. ब्लॅक कलरची दिली त्यांनी ओढणी. अँड त्यासोबत हे ज्वेलरीज आहेत. त्यामध्ये बेंगल्स आहेत, इयरिंग्स आहे आणि गळ्यातलं आहे. एवढंच आहे. तर मी सॅटिस्फाईड आहे याच्यामध्ये कारण की छान आलं आहे. मला तरी आवडलं आहे बिकॉज मी विचार केलेला थोडासा वेगळा बट तरी चांगलं आलं आहे. मला तर आवडलं आहे. तर तोपर्यंत आता केसांचं काहीतरी करते. तर केसेस मला आधी करावे लागतील. तर मग त्यानंतर मग मी रेडी होईल. अँड सगळ्यात मोठा कन्फ्युजन म्हणजे की माझी हेअरस्टाईल काय करू मी. कारण की मला एकच स्ट्रेटनिंग करावीशी वाटते नाही तर कर्स करूशी वाटत आहेत. कर्स सॉरी. बट आता मी बघते कारण की या लुकवरती कुठले केसेस सूट करेल त्यानुसार मग मी हेअरस्टाईल करते. तोपर्यंत मी चार्जिंग तर संपले ऑलमोस्ट. किती आहे म्हणजे 50च्या आसपास. तर तोपर्यंत चार्जिंग लावते आणि त्यानंतर मग मी तयारी करायला. तर आता आम्ही स्ट्रेटनिंग करायला आलो आहे. स्ट्रेटनिंग म्हणजे कर्स करायचे आहेत. आम्ही फर्स्ट टाईम करतो दोघी पण ट्राय. संजना एक्सपीरियंस सांग तुझा. हाँ बस कर्व नहीं इसलिए स्ट्रेटिंग से कर्व करना
आणि आम्हाला माहित नाही कशी होणार आहे, बट ट्राय करू. त्याला रोल करून ट्राय केलं सो आता मी हाताने रोल करते. मी शिकवते तुम्हाला कसं म्हणजे केस जळले तर ही जिम्मेदार असणार आहे. बघा काहीच बघा अँड अशा प्रकारे आमचं झालं आहे. एक सेकंड. अँड सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला संजना स्टेटिंग करताना मॅमनी बघितलं आहे, तर संजनाला स्टेटिंग करायला मॅमनी बोलवलेलं आहे. आणि बघा तर आता मी रेडी होते अँड कॉस्ट्यूम वगैरे वेअर करते आणि त्यानंतर मग मेकअप करेल मी. तर मी लेहंगा घातला आहे खालचा, तो व्यवस्थित येतो आहे, बट मला ब्लाऊज नाही झालं. ते खूपच ढिला आहे, खूप जास्त ढिलं आहे. तुम्ही लेहंगा दाखवतो तुला नाही, तू घाला सर. व्यवस्थित आहे बट ब्लाऊज व्यवस्थित नाही आहे. मेकअप बॉक्स प्राइमर लगा फर्स्ट. तर आता मी मेकअप करते आणि माझं मेकअप जे आहे संजना करणार आहे, जसं तिने प्रॉमिस केलं आहे. तर आता माझा मेकअप कसा होईल हे सगळं संजनावरती डिपेंड आहे. माझे डार्क सर्कल लपलेले आहेत कन्सिलरने. मेकअप सोडून ही स्वतःच मेकअप करते बघा. ते पण टिकला लावते, हिला काही गरज नाही तरी पण. तर तिकडे गेली होती ना मग. त्याच्यामध्ये मेकअप आहे तो डन झाला आहे. मग मी कशी दिसते तर आता मी ब्लाऊज देखील घालते. हां तर मी रेडी झाली, म्हणजे ज्वेलरी घालायची राहिली फक्त. तर मी अशा प्रकारे रेडी झाले. अँड जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा. तर आता मी जाईल थोड्या वेळाने ग्राउंडवरती, म्हणजे की कॉलेजमध्ये जायचं आहे. तर बघूया पुढे, कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. तर फायनली मी रेडी झाले आणि आता आम्ही दोघी जाऊ. कशी दिसते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही डायरेक्ट ग्राउंडवरती जातो. थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज काढायचे आहेत आम्हाला. तर आता मी जाते खाली ग्राउंडमध्ये. मला चालताच येत नाही आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही आता ग्राउंडमध्ये चाललो आहे. आणि बघून किती क्यूट पिल्लू आहे. किती 6 जण आहेत, ते 6 जण. आता मी कॉलेजमध्ये चालले. तर पटकन
आता रूमवरती आले, आता कपडे चेंज करते आणि त्यानंतर मग मी झोपून जाईल, कारण की मी खूप थकले आणि मी जेवायला गेले नव्हते तो, त्यामुळे मग मी नॉर्मलच काहीतरी खायला आणले म्हणजे. तर मी कॉस्ट्यूम रिमूव्ह केलेला आहे आणि आता मी मोबाईल ठेवेल बिकॉज स्टडी टाईम सुरू झाला आहे. तर आम्हाला परमिशन भेटली की तुम्ही रेस्ट करू शकता, तर मी मोबाईल ठेवते आणि रेस्ट करते. सो हॅलो एव्हरीवन, तर मी काल ब्लॉग एंड करायला विसरले बिकॉज मी काल खूप थकले होते, तर मी डिरेक्टली आज ब्लॉग केला. तर आज देखील गरबा नाईट आहे, बट मी पार्टिसिपेट नाही करणार आहे आज बिकॉज मला खूप माझी बॉडी पेन होते, सो त्यामुळे मी नाही जाणार आहे आज. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.